तेज प्रताप सोड दिला सोड दिला सोड हे बाळा वैदी बाळा काय होतंय मी आलोय ना काय रे वैदे हे बाळा तू आता रडू नको हा अजिबात घाबरू नको मी आलोय ना इथे आता मी बघतो काय करायचं ते तू अजिबात घाबरू नको बाईसाहेब हे काय हे ओ एजंट काय बोलताय तुम्ही माही हे असं काही नाही यात मी काहीच नाही केले अहो तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये ऐका माझं हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय माझ्यावर विश्वास ठेवा मी काही नाही केले अहो विचारा ना त्यांना खरंच सांगतोय ते काय झालं दरवाजात बंद धक्का मला कळलं म्हणजे अहो मी ऐका माझं चला वैदे ए बाळा ठीक आहेस ना तू मी आलोय ना आता इथं मी तुला काही होऊ देणार नाही हा बाईसाहेब तुम्ही रमावतीची आई तुम्ही न्यायमूर्ती आहात ना मग आता का डोळ्याला आणि तोंडाला पट्टी बांधून गप्प बसलात आता न्याय करा की मंडळी तुम्ही पाहताय ना सगळं इथं काय घडलं ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहताय बाईसाहेब न्याय करा अक्का साहेब काय झालं तुमच्या त्या हात चक्रांकनाच्या आरशाचं स्वतःच्या डोळ्यांनी बघता ना इथं काय झालं ते अहो बोलत का नाही आता अरे नशीब आम्ही वेळेवर आलो ना तर इथं काय झालं अरे देवा गप्प बसा याच्यात म्हणल्यात ना गैरसमज झालाय तर गैरसमज झालाय हे तू घबरे एकदम गप बस मध्ये बोलायचं नाही झालाय ना पाठीशी घालायचं नाही अजिबात सारो करायचं नाही गप बस वैदेही अगं बाळा तू रडू नको मी आहे ना इथं तू रडू नको अजिबात बाईसाहेब अहो काय बघताय नुसतं आता तरी न्याय करा हो एजंट धनाजी अहो मी खरंच काही नाही केलंय हो विचारा ना तुमच्या मुलीला ते सांगेल ना तुम्हाला तू गप याच्याच लोकांनी किडनॅप केलं होतं मला हो यांनी माझ्या नाही हो असं काही नाही माई अरे नाही काय करतो हा तिला आणखीन घाबरतो का काय तू आधीच तर माझी पोर बिथरली बिचारी गांगरून घाबरून गेले थरकाप सुटले तिच्या अंगाला आणि तू जर दोषी असशील ना तर ती तुझं नाव घेणारच आहे तू लक्षात ठेव अहो माई आता तरी न्याय करा माही विश्वास ठेवा माझ्यावर खरंच काही नाही केलं तुम्ही जे आता बघितलंय ते तेज प्रताप ट्रस्ट मोडलाय तुम्ही आमचा तुम्ही असं वागाल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं आता तरी बस
न्याय पाहिजे ना तुम्हाला? न्याय पाहिजे ना? मिळेल, तुम्हाला न्याय मिळेल. पण आधी तुमच्या पोरीला घरी घेऊन जा. घरी घेऊन जा तिला. आम्हाला विचार करायला वेळ पाहिजे. आजी तेज प्रताप, आत या. हे घ्या, लावा आमच्या डोक्यावर. लोडेड गन, एकदा संपवून टाका आम्हाला. नाही सोडा. हा दिवस बघण्यापेक्षा आम्ही मेलेलं बरं. तेज प्रताप, मारा आम्हाला. सोडा 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 म्हणताय मी. काय करताय तुम्ही? खरंच काय नाही केले हो. जे काही केलं ते सगळं गुरुने केलंय. ते गुरुमुळे सगळा घोळ झालाय. माही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच काय नाही केले. अहो तर मी तुमची शपथ घेऊन सांगतो. खबरदार तेज प्रताप, आमची खोटी शपथ घ्याल तर. ज्या गुरुचं नाव तुम्ही पुढे करताय ना, तो सावली सारखा आमच्या सोबत होता. गुरु तुमच्या सोबत कसं? नाही माही, हे सगळं खोटं आहे. गुरु आम्ही खोटं बोलतोय का? माही कसं समजावं तुम्हाला? माही तुम्ही एक काम करा, तुम्ही नाराला विचारा. नाराला सगळं माहिती आहे. तब मी बोलवतो त्याला. मला कोणाशी काही बोलायचं नाही आणि कोणाचं काही ऐकायचं पण नाही. माही पुत्र भावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असं पाहायचं होतं वय तुम्हाला? काय नाव गाजवलंय आमचं. चांगलंय. पाहिलत ना तुम्ही? ज्या लोकांची आमच्याकडे बघण्याची हिंमत पण होत नव्हती, त्यांची वाचा फुटली आता. आणि काय म्हणायचात तुम्ही? हा, दोस्त असतील तर सगळं आहे, दोस्त असतील तर जिंदगी आहे. काय झालं आता? दोस्तांवरच संशय. हा, माहिती. तेज प्रताप, तुम्ही आमचा आणि तुमच्या दोस्तीचा ट्रस्ट मोडलाय. माही चुकलाय तुम्ही. माही चुकलोय मी. माही चुकलोय मी. तेव्हा रामखोर गुरुवर विश्वास ठेवून चुकलो मी. पण माही मी कसलाच गुन्हा केलेला नाही हो.
मग फार्म हाऊसवर ती मुलगी कशी काय पोहोचली? तुम्ही पण तिकडेच होता, कसे काय? बोला. माई, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे सगळं त्या गुरु. तेज प्रताप, बस. माणूस मेल्यावर त्याला पाणी पाजण्यात काय पण अर्थ नसतो बघा. किती वेळा सांगितलं तुम्हाला, हे सगळं सोडा आणि लग्न सोहळ्यात आमच्या बरोबर मदतीला या. आपण नाही. लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यात गुंतला होता तुम्ही. अहो, जे झालंय ते सगळं लोकांसमोर झालंय. लोक जे काही बोलले त्याचा काय परिणाम होणार आहे हे कळतंय का तुम्हाला? माई, आता ओरडून किंवा दोष देऊन प्रश्न सुटणार आहेत का? तू आधी शांत हो बरं. विचार केल्याने ना उपाय सुचतो. माझ्याकडे उपाय आहे. कसला उपाय? सांगते, तू आधी शांत हो. बाबू, तू आज जा. काय चाललंय काय तुमचं? सांगते म्हटलं ना. जा बाबू, तू आज जा. मला माईशी जरा महत्वाचं बोलायचं. इचकट आता. इचकट तुझं तोंड. काय माई, राजकारणातली एवढी मोठी हुकमाची राणी तू, आणि एवढ्याशा प्रसंगांना हादरलीस. आता यातून बाहेर पडायचा उपाय सुचला नसेल ना तुला? माझ्याकडे एक उपाय आहे. शेवटी निर्णय तुझाच असेल. रमावतीची आई आहेस तू. सांगू? ऐकशील ना? आणि तूच म्हणतेस ना, लांब उडी मारायची असेल तर 2 पावलं मागे यावं लागतं. दीदी, हे पुरी, त्यांनी खरंच तुझ्यावर जबरदस्ती तोच मोटिव्ह होता त्याचा, म्हणून असं भर रस्त्यातून किडनॅप करून घेऊन गेला ना. जबरदस्ती करण्याचाच प्रयत्न करत होता तो. विडोक, हळू. काय माणसं जमली, हळू जरा. काय घरात काय मेलं बिलं का काय कोणी आहे? मीच तिला सुखरूप घरी आणलंय परत. आधी ती काय सांगते ती ऐक. पुढं काय झालं? मला हात लावायचा प्रयत्न केला. आमच्यात थोडी झटापट झाली आणि तो बेशुद्ध पडला. गप्पू, तो बेशुद्ध पडला तेव्हाच का ना निघाली मग तू? खूप प्रयत्न केला. त्याच्या त्या मवाली मित्रांनी बाहेरून दार लावलं होतं ना. असं नशीब चांगलं होतं की पप्पा, तेज प्रताप अत्यंत थर्ड क्लास आणि चीप माणूस आहे.
याआधी सुद्धा मला असाच त्रास देत होता. माझ्या आसपास फिरायचा, सतत मागे मागे यायचा, स्टॉक करायचा. एकदा तर त्यांनी मला प्रपोजही केलं होतं. अशी सणसणीत कानाखाली वाजवली होती ना त्याच्या की तू तेज प्रतापच्या कानाखाली वाजवली होतीस वैदेही. हे देवा, म्हणजे त्याचाच बदला त्यांनी हा असा घेतलाय का काय? पोलीस कंप्लेंट करावी लागेल. पप्पा, आपण पोलीस स्टेशनला जाऊ. पोलीस कशाला? पोलीस नको. पप्पा, घाबरायची काहीच गरज नाहीये. तुम्हाला यावंही नाही लागणार. मी जाईन, मी स्टेटमेंट देईन, मी लिहून घेईन कंप्लेंट. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मी असं नाही सोडणार आहे त्याला. मला त्याची पोलीस कंप्लेंट करायची आहे. हॅलो, धनाजीराव, तुमच्या घराबाहेर माझी गाडी उभी आहे. बाहेर या, थोडं बोलायचंय. हो, एक मिनिट. पप्पा, प्लीज जाऊया ना पोलीस स्टेशनला. तुम्ही कुणीच बाहेर पाहुण्यांसमोर येऊ नका. इथंच थांबा सगळ्या. हां, मी आलोच. कुणी बाहेर येऊ नका. कोणी काहीही बोललं तरी मी पोलीस कंप्लेंट करणारच. ताईसाहेब, असं एकदम अचानक फोन करून बोलून घेतलं अर्जंट. ताईसाहेब, तुम्ही गाडीत काय बसून राहता? आत या ना घरात. आपण आतमध्ये बसून बोलू ना. या ना, या. नाही, असू दे. बाहेर थांब रे. धनाजीराव, ही वेळ साधी नाही. येणारे दिवस काही लोकांची प्रगती करतील, तर काहींना जमिनीत गाडतील. म्हणजे मला नाही काही कळलं. मी सांगेन तसं वागलात ना, तर तुमची सुद्धा प्रगतीच होईल. या, तुम्ही सांगत तसंच करीन मी. वैदू, अगं थोडं दूध तरी घे. गप्पू, तुम्हाला भीती वाटत असेल तर मी एकटी जाऊन येऊ का पोलीस स्टेशनला? बाप मेलाय का तुझा? तुझा बाप धनाजी जगताप अजून जिवंत आहे.
तुम्हाला काय वाटलं मी घाबरलोय? मी घाबरतो ना की माझ्या परिस्थितीला. अगं ही तुझी तायडी, तिचं लग्न जमलंय ग मोठ्या मुश्किलीनं. ते मोडू नये म्हणून भीती वाटते मला. पप्पा तुम्ही आता नका ना करू माझं लग्नाचं विचार. तुम्ही जा ना पोलीस स्टेशनात जाऊन कंप्लेंट करा ना. ते तर मी करणारच आहे, सोडणार नाही त्यांना. तुम्हाला काय वाटलं मला ह्या पोरीची काळजी नाही? अरे मी तिच्यावर रागवतो चिडतो, पण ते तिच्या काळजीपोटीच असतं ना. वैदेही अगं बाळा रडू नको. हे बाळा रडू नकोस. आता तू नाही रडायचं, आता त्यांनी रडायचं. तू काही केलं नाहीस, तुझी काही चूक नाही. जी काही चूक केली असेल ना ती त्या तेज प्रतापनी केलेली आहे. तू नाही रडायचं. मी याचा बदला घेणार म्हणजे घेणार, सोडणार नाही त्यांना. तुझा विश्वास आहे ना तुझ्या पप्पावर? है ना? पूर्ण विश्वास आहे. बस आणखी काय पाहिजे ग बापाला? बस बस बस. बस आता काय मला भी रडवतीस का काय? पर नाही, म्या नाही रडायचो. अरे वैदेहीचा स्ट्रॉंग बाप आहे मी. हा सुमन, अगं चेहरा पाहिजे किती सुकलाय. तिला खायला दे काहीतरी, कालपासून काही खाल्लं नाही तिने. दे तिला जेवायला दे, दूध बीध नको देऊ आता. तुम्ही सगळे जेवण करून घ्या, मी आलोच. जेवून घ्या. आणि हा आता दरवाजे सताड उघडे ठेवायचे. आपली काय बी चूक झालेली नाही, घाबरायचं नाही.